नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्याकडून या ठिकाणी 1107 जागा सुटलेल्या होत्या। या ठिकाणी बघा दिनांक 9/7/2025 ला यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज भरण्यास आता त्यांनी मुदतवाढ देण्याबाबत या ठिकाणी जे आहे नवीन त्यांचं सूचनापत्र किंवा सिद्धीपत्र पडलेलं आहे। या ठिकाणी बघा त्यांचे डेट जे आहे ते संपलेल्या होत्या। या ठिकाणी बघा गुरुवार दिनांक 10/7/2025 ते सोमवार दिनांक 14/7/2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आता नवीन या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। काही तांत्रिक अडचण आली तर ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी फोन करून त्यांच्या नंबरवरती विचारू शकतात। या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष सरळ सेवा भरती याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा थ्रू याच्यामध्ये आहेत। गट क तांत्रिक अतांत्रिक या संवर्गातील आहेत। वेबसाईट दिलेली आहे www.mededucation.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईनमध्ये अर्ज करायचा आहे। तर जुन्या जी डेट आहे अंतिम दिनांक या ठिकाणी 9 जुलै होती, परंतु आता ती 14 ते 15 तारखेपर्यंत वाढलेली आहे। तर 14 तारीख शेवटची डेट आहे, लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा तुम्हाला खाली आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण तपशील दिसेल। या ठिकाणी गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील पद होती। तर ग्रंथपाल, आहार तज्ञ, समाजसेवा वैद्यकीय, भौतिक उपचार तज्ञ, प्रयोगशाळा तज्ञ, ECG तज्ञ, किरण, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, किरण सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, वाहन चालक। त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा अतांत्रिक संवर्गामधील ही मुंबईच्या बाहेरील पद आहेत। तर उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक अशा टोटल म्हणून 1107 पद आहेत। या ठिकाणी बघा तुम्हाला अधिक माहितीसाठी या ठिकाणी चॅनलवरती या। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती सर्व महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते येत राहतात। चॅनलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी खाली वैद्यकीय शिक्षण संशोधनचा मुंबई भरतीचा हा 1107चा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। सविस्तर आणि पूर्ण माहिती, तसेच कुठं ऑनलाईन करायचं, कशा पद्धतीने करायचं आहे, काय नॉर्म्स आहेत, सर्व काही मी याच्यामध्ये टाकलेले आहे। याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात। तर मित्रांनो, याच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।